आता आपली उत्तरपत्रिका एकदम तयार आहे. आता आपल्याला प्रश्नपत्रिका मिळाली आहे. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर काय करायचं? शांतपणे ती पूर्ण प्रश्नपत्रिका वाचायची आहे. ती वाचताना आपल्या मनात त्याचं सॉर्टिंग करायचं आहे की मला प्रश्न पहिला सगळा येतोय, दुसरा येतोय, याच्यावरती मला विचार करायला पाहिजे किंवा मी हे नंतर सोडवीन, आत्ता मला एवढं येतंय. आपल्या मनात त्याचं गणन तयार व्हायला पाहिजे. आणि ती प्रश्नपत्रिका पूर्ण वाचून झाल्यानंतर जेव्हा आपल्याला सूचना मिळेल की आता तुम्ही उत्तरपत्रिका लिहायला हरकत नाही, त्यावेळेस आपण उत्तरपत्रिकेचं लेखन सुरू करायचं आहे. आता लेखन करताना काय करायचं आहे? तर मुख्यत्वे लाल किंवा हिरवी शाई आपण वापरायची नाही. म्हणजे कुठं डेकोरेशनला, चौकटीला किंवा शिरोबिंदूंना नावं द्यायला असं ही शाई वापरायची नाही. उत्तरपत्रिका आपण नेहमी निळ्या किंवा फार तर काळ्या शाईने लिहावीत. शक्यतो निळ्या शाईनं लिहिलेली चांगली, कारण ते वेगवेगळे जे रंग आहेत ते बोर्डासाठी परीक्षकांना वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी वापरायला दिलेले असतात. म्हणून आपण शक्यतो या 2 शाईंचाच वापर करावा. आता पेपर लिहिताना आणखीन एक की आकृत्या काढायच्या का भूमितीच्या बाबतीत सगळ्या? तर शक्यतो ज्या आकृत्या प्रश्नपत्रिकेत दिलेल्या आहेत आणि त्याच्यात आपल्याला काही रचना करायची गरज नाही आहे, तर त्या आकृत्या तुम्ही पट्टी पेन्सिल न वापरता हाताने जरी आपल्या उत्तरपत्रिकेत काढल्या तरी चालतील. आणि आता आपण 10वीत आहोत, आपण खूप 5वीपासून आकृत्या काढतो आहोत, तर आपल्याला हाताने साध्या साध्या आकृत्या नक्कीच काढता येतात, तर त्या काढाव्यात. आणि रचनेच्या आकृत्या मात्र आपण पट्टी पेन्सिल वापरूनच व्यवस्थित काढाव्यात किंवा सिद्धतांच्या ज्या आकृत्या आहेत त्यासुद्धा पट्टी पेन्सिल वापरून काढाव्यात. किंवा आलेख असेल तर तो सुद्धा पेन्सिलनेच काढावा, पेनने कुठलीही आकृती काढून नये, अगदी कच्ची असली तरी सुद्धा. आता हे आपल्या आकृत्यांच्या बाबतीत झालं, लेखनाच्या बाबतीत झालं. पेपर सोडवायचा कसा? प्रश्न जो असेल तो क्रमाने सोडवा. म्हणजे असं नका करू की प्रश्न पहिल्यातला पहिला सोडवला, त्याच्याखाली दुसऱ्यातला तिसरा सोडवला, त्याच्याखाली चौथ्यातला 5वा सोडवला. असा विस्कळीतपणा आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये अजिबात दिसता कामा नये. आपण ज्या क्रमाने प्रश्नपत्रिका आहे ना त्या क्रमाने ती सोडवूयात. आता समजा असं झालं की प्रश्न पहिला आहे आणि त्याच्यातला दुसरा आकडा आहे तो मला आत्ता येत नाही आहे, ठीक आहे, त्याची तुम्ही जागा सोडा आणि त्याच्यापुढे तिसरा प्रश्न सोडवा किंवा चौथा सोडवा. काय जे सिरियली असेल त्याप्रमाणे तुम्ही ते सोडवा. नंतर असं करू नका की प्रश्न पहिल्यातले थोडे मग दुसऱ्यातले थोडे, असं करू नका. प्रश्न पहिला सलग, दुसरा सलग, सलग प्रश्न सोडवा. जे येत नाही आहे त्यांच्यासाठी तिथे जागा सोडा किंवा पुढचे प्रश्न सोडवा. दुसरं आणखीन एक महत्त्वाचं असं आहे की जे छोटे छोटे प्रश्न असतात की नाही, 1 मार्काचे 2 मार्काचे, ते शक्यतो सगळे सोडवा. म्हणजे तुम्हाला पर्याय असतात ना की 4 पैकी 3 सोडवा, 2 पैकी 1 सोडवा, असे असतात पर्याय. तर मोठ्या प्रश्नांना तुम्ही ते जरूर वापरा, कारण आपलं तेवढं वेळात प्रश्नपत्रिका सोडवून होत नाही मग. पण जे 1 मार्काचे प्रश्न आहेत, 2 मार्काचे प्रश्न आहेत, ते मात्र शक्यतो सगळे सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि पुढचे प्रश्न मात्र जेवढे विचारले आहेत तेवढेच सोडवा, म्हणजे आपला सगळा पेपर व्यवस्थित सोडवून होईल. तर तुम्ही म्हणतात हे कशासाठी करायचं? तर 1 मार्क 2 मार्काच्या प्रश्नांसाठी ना खूप बारीक बारीक गोष्टी लक्षात घेतलेल्या असतात. मग ती पायरी आपली लिहायची राहिली किंवा चुकली तर आपला पटकन तिथे मार्क कमी होऊ शकतो, मग तो दुसऱ्या प्रश्नांमध्ये कदाचित कव्हर होऊ शकतो. म्हणून हे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आता आपण वळूयात की मोठे प्रश्न आले, 3 मार्काचा आला, तर मग काय करायचं? एखाद्या वेळेस त्याच्यातला एखादा प्रश्न आपल्याला येत नाही सोडवता, एकदम असं वाटतं की आता मला काही जमत नाही आहे. काही करू नका. 2 मिनटं डोळे बंद करा, शांत बसा. 2च मिनटं. आपला जो ताण आलेला आहे तात्पुरता का होईना, तो ह्या शांत बसण्याने निश्चितपणे कमी होईल. आपण मोठा दीर्घ श्वास घ्या आणि मग पुढच्या पेपरच्या लिखाणाला सुरुवात करा. म्हणजे आपल्याला ताण जो कायम राहणार आहे पुढे तो राहणार नाही आणि आपण पुढचे प्रश्न शांतपणे सोडवू शकतो. कदाचित असं केल्यामुळे आपल्याला जो प्रश्न आता अडलेला आहे त्याचंही उत्तर आपल्याला मिळू शकतं. नाही मिळालं तर तो सोडून द्या, पुढचा प्रश्न सोडवा. एखादा प्रश्न आपल्याला आला नाही तर फार मोठं काही गंभीर होत नाही, आपण पुढच्या प्रश्नांमध्ये त्याचा विचार नक्की करू शकतो. तर या पद्धतीने
ताणरहित प्रश्नपत्रिका आपल्याला कशी सोडवता येईल याचा विचार आपण नक्की करा. नंतर पुढचं महत्त्वाचं काय, सादरीकरणामधलं, की प्रश्न सोडवून झाला की त्याचं जे उत्तर येतं की नाही त्याला चौकटी करा. मग तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळी पट्टी पेन्सिल घेऊन करायची का? नका करू गडबडीत. पेपर सगळा लिहून घ्या आणि मग शांतपणे ह्या चौकटी करा, काही हरकत नाही आहे. आणि ज्यांना अगदी सराव आहे त्यांनी त्या पेननेच त्या चौकटी केल्या शेवटच्या उत्तराच्या तरीसुद्धा चालतील, हाताने केल्या तरीसुद्धा चालतील. आणि वेळ उरला तर पट्टी पेन्सिल वापरून व्यवस्थितपणे त्या चौकटी करा. म्हणजे आपलं उत्तर आहे ना ते नजरेत भरतं आणि परीक्षकाला पण समजतं की ह्याला आलेलं आहे. आणि मग आपलं जे म्हणतो तसं की आपल्या उत्तरपत्रिकेचा एक परिणाम चांगला होतो, इम्प्रेशन चांगलं पडतं. हा सुद्धा भावनिक विचार आहे, पण तो महत्त्वाचा आहे. आता दुसरं काय करायचं आहे की सगळी प्रश्नपत्रिका आपली सोडवून झाली, शेवटची 10 किंवा 15 मिनटं शिल्लक असतील तर त्या वेळात काय करायचं आहे, प्रश्नपत्रिका घ्यायची, उत्तरपत्रिका घ्यायची, आपण सगळे प्रश्न सोडवले आहेत का नाही हे टॅली करायचं आहे. एखादा प्रश्न कदाचित सुटू शकतो, तर तसं होऊ नये ह्याच्यासाठी हे टॅली करायचं आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, आपली उत्तरपत्रिका पूर्ण वाचायची आहे की आपलं कुठे काय आकडेमोड राहिली आहे का, एखादी रिकामी जागा असते, आपण विचार केला असतो की ते नंतर लिहू, तर ती सुटली आहे का, हे पण याच्यातनं समजतं. आणि खाडाखोड करायची नाही बरं का पेपरमध्ये, निश्चितपणे हे लक्षात ठेवायचं आहे की एकदा पर्याय असेल समजा कुठे, तर एकदा ए लिहिला, खोडून बी लिहिला, खोडून सी लिहिला, असं अजिबात करायचं नाही. शांतपणे एकदाच विचार करून त्याचं काय जे उत्तर असेल ते तुम्ही लिहायचं आहे. आणि आणखीन एक की आपली चूक कुठे पण होते की प्रश्न पहिला मी असं म्हटलं तसं की पहिल्यातलं पहिलं मला आलेलं नाही आहे, मग मी सोडवतो दुसरं, पण उत्तरपत्रिकेमध्ये मी आकडा टाकतो पहिलाच. मग त्याचा अर्थ काय असतो तुमच्या पण लक्षात येईल की हे उत्तर कोणाचं आहे, प्रश्न पहिल्याचं आहे, पण ते पहिल्याचं उत्तर नसतं, ते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असतं. तर अशा नजरचुकीनं होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या निश्चितपणे टाळण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. म्हणजे मी म्हणते टाळायच्याच आहेत त्या. तर हे सगळं आपल्याला आपण जेव्हा उत्तरपत्रिका चेक करतो, वाचन करतो, तेव्हा ह्या चुकासुद्धा आपल्याला लक्षात येतात आणि आपल्याला त्या दुरुस्त करता येतात. दुसरं म्हणजे आपण पुरवण्या जोडतो. मग पुरवण्या जोडताना आपल्याला कधी कधी त्या क्रमाने जोडल्या जात नाहीत किंवा त्याच्यावरती जो मजकूर भरायचा असतो, पुरवणी क्रमांक असतं, काय आता नवीन तिथे काय माहिती भरायची असते, ती राहून जाते बरं का कधी कधी. तर ते राहिलं नाही आहे ना याची खात्री करायची आहे आणि त्या पुरवण्या व्यवस्थितपणे आपल्या उत्तरपत्रिकेला जोडायच्या आहेत. म्हणजे सलगपणे परीक्षकाला सुद्धा तो पेपर आपला वाचता आला पाहिजे. किंवा आणखीन काही परीक्षेच्या वेळेस वेगळ्या फॉर्मॅलिटीज असतील तर त्या पूर्ण करायच्यात. काही तुम्हाला माहिती भरायची असेल, काही चिकटवायचं असेल तर ते आपण करायचे. आणि एक महत्त्वाचं मला सांगायचं राहिलं की काही काही मुलांना ना सवय असते की ती उत्तरपत्रिका मिळाली ना की त्याच्यावरती श्री, ओम, देवाचं नाव असं काहीतरी लिहितात. पण असं लिहिणं आपल्याला मान्य नाही आहे. आपण उत्तरपत्रिकेवरती कुठेही असं काहीही लिहायचं नाही आहे. आपण जे काय लिहायचं आहे ते त्या विषयासंबंधी लिहायचं आहे. किंवा मजेशीर सांगते गोष्ट तुम्हाला, काही मुलांना असं उगाचच वाटतं की ते त्या परीक्षकाला एक छोटं पत्र लिहितात की मला पास करा, माझ्या अभ्यासाची तयारी झाली नाही आहे, मला बरं नाही वाटत आहे, असं काही लिहायचं नाही बरं का. मग आपली उत्तरपत्रिका कधी कधी बोर्डाकडे वेगळ्या तपासणीकरता सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे हे आपण अजिबात करायचं नाही. आपण काय करायचं आहे उत्तरपत्रिकेत, त्या विषयाच्या त्या प्रश्नपत्रिकेची फक्त उत्तरं लिहायची आहेत. आणि आता सगळं तपासून झालं आहे, व्यवस्थितपणे आपण पुरवण्या जोडल्या आहेत आणि तरीही समजा एक थोडासा वेळ शिल्लक असेल तर मात्र तुम्हाला इच्छा असेल, वाटत असेल तर तुम्ही जादाचा एखादा प्रश्न तिथे सोडवू शकतात. पण आधी पहिलं काम करायचं काय की जे विचारलं आहे तेवढं सगळं माझं झालेलं आहे का नाही. म्हणजे मी हे का म्हणते पुन्हा पुन्हा, तर कधी कधी काय होतं, मोठ्या प्रश्नांमध्ये 3 मार्काचा असेल तर त्या प्रश्नामध्ये तुम्ही 4 प्रश्न विचारले असतील आणि तुम्ही 5 दिले असतील तर 5ही लिहाल, बरोबर आहे. पण बोर्ड तुम्हाला त्याच्यातल्या 4च प्रश्नांना गुणदान करणार आहे. सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांना तुम्हाला त्याचे म्हणजे गुणदान मिळतं, पण त्याच्यातले जे 4 विचारलेले असतील तेवढ्यांचंच एकूण बेरीज धरली जाते. पण पुढच्या प्रश्नातलं तुम्ही एखादं कमी सोडवलं तर हे तिकडे मार्क ॲडजस्ट करून घ्या असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून आधी जेवढं विचारले तेवढंच लिहा आणि मग जादाचे प्रश्न तुम्हाला वाटत असेल तर सोडवा. काही गरज वाटत नसेल तर शांत बसा. जेव्हा आपल्याला पेपर संपल्याची सूचना येईल तेव्हा आपली उत्तरपत्रिका आपल्या सुपरवायझरच्या
हातात द्या आणि शांतपणे तिथून बाहेर पडा आणि त्या प्रश्नपत्रिकेबाबत, उत्तरपत्रिकेबाबत त्या क्षणी कोणतीही चर्चा करू नका. म्हणजे हे माझं चुकलंय, हे माझं बरोबर आहे, मला इतके मार्क मिळतील, आता असं कसं काय झालं? मग आता एवढे कमी मार्क मिळाल्यावरती माझं कसं होणार? काहीही विचार आपल्याला करायचा नाही आहे, कारण ह्याच्यावरती आपण काहीच करू शकत नाही आहोत. मग आपण फ्रेश मनाने घरी जाऊयात आणि उद्याच्या पेपरची छानपणे तयारी करूयात आणि याच सगळ्या सूचना कुठल्याही विषयाच्या उत्तरपत्रिकेसाठी आपण फॉलो करूयात. म्हणजे यश आपलंच आहे.